महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने आमदार श्री संजय केळकर यांचा जाहीर नागरी सत्कार ठाण्यातील महाविद्यालयात संपन्न झाला। यावेळेस 500हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भारत सरकार NTPCचे संचालक विद्याधर वैशंपायन हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे प्रमुख पदाधिकारी राजेश सुर्वे, भरत मडके यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांविषयी यावेळेस लक्ष वेधलं। भारतीय जनता पार्टीचे राज्यात सरकार असून आगामी काळात विधानसभेच्या विधान परिषदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे सूतोवाच यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी दिले। यावेळेस ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, महानगरपालिका परिवहनचे सदस्य विकास पाटील हे देखील उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद जी संघटना आहे त्याचा मी संस्थापक आहे आणि जवळजवळ 25-30 जिल्ह्याच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। शिक्षकांच्या शिक्षणाच्या विद्यार्थी हिताच्या गोष्टी ज्या आहेत ते शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत असतो। ज्या प्रलंबित मागण्या आहेत, अनेक मागण्या ज्या आहेत त्या आधीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण केल्या। ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भेटून आम्ही मार्गी लावू आणि निर्णय जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह संघटना असल्यामुळे त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.